जेव्हापासून मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांनी सुरू केला तेव्हापासून त्याचा विस्तार आणि भव्य दिव्यता उभ्या महाराष्ट्राने पाहिली। अकेला ही निकला था लेकिन लोग जुड़ते गए और कारवा बनता गया, अशी काहीशी अवस्था मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची झाली। एका बाजूला सरकार विरोधातील लढ्याचा आगडोम उसळलेला असतानाच त्यात आरोपांच्या ठिणग्याही जोरात उडाल्या आणि त्याला कारण ठरले छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते। आताही विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालं, मात्र मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ आणि सदावर्ते यांच्यातला वादाचा त्रिकोण मात्र धुमसताच आहे। याबाबतचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठं पाऊल उचललंय। हा कायदा जो आहे इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या विरुद्ध आहे, मिनर्वा मिलच्या विरुद्ध आहे, बेसिक स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनचं उद्ध्वस्त करणार आहे। लोकांपर्यंत जाऊन 4 लाख लोकांनी हे काम केलेलं आहे, त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच, कोर्टात जाणारच, दावा करणारच। तुम्ही कायदा करा, काही घंट्यात कोर्टात दिसू आम्ही। मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झालं। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला। पण सरकारच्या या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते न्यायालयात आव्हान देणार आहेत। आरक्षणाचा जो कार्यकर्ता आहे सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती शुक्रे, की त्यांनी ज्युडिशियल प्रॉपर्टी काय म्हणते, की त्यांनी सगळ्यात अगोदर त्या मराठा केसपासून बाजूला व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते केलं नाही, दुसऱ्यांनाच बाजूला करत बसले ते, कारण त्यांना प्रिपेड खेळ खेळायचा होता, आरक्षणाचा खेळ मांडायचा होता। परंतु खऱ्या गुणवंतांसाठी कोर्टात जाणारच, दावा करणारच। तुम्ही कायदा करा, काही घंट्यात कोर्टात दिसू आम्ही। कायदा करा तुम्ही, कारण हा कायदा जो आहे इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या विरुद्ध आहे, मिनर्वा मिलच्या विरुद्ध आहे, बेसिक स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनचं उद्ध्वस्त करणार आहे। हा कायदा जो आहे एकूण सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा कायदा या देशामध्ये एक काळा कायदा स्वरूप कायदा आहे। त्याच्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी गुणवंतांच्या हक्काच्या रक्षणासाठीचा आमचा लढा, संविधानिक लढा आम्ही न्यायालयात लढू। पण मराठा समाजाला न्यायालयात आव्हान दिलं गेलं तर ते टिकेल का? याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे काय सांगतायत तेही ऐका। तर हे विधेयक आता मंजूर झालेलं आहे। कोर्टात जायची मुभा आपल्याकडे सगळ्यांना आहे, कोणी ना कोणतरी कोर्टात जाईल, पण ह्यावेळेस सरकार जास्त स्ट्रॉंग फुटिंगवर आलेलं आहे, कारण त्यांचा रिपोर्ट मागच्या वेळेसच्या चुका सगळ्या त्यांनी आता रेक्टिफाय केलेल्या आहेत। आणि आता जी क्युरेटिव्ह पिटिशन, जी मागच्या कायद्याची क्युरेटिव्ह पिटिशन जी पेंडिंग आहे, ती सरकारला आता विड्रॉ करावी लागेल। पृथ्वीराज चव्हाणांनी एकेकाळी केलेला कायदा असेल, सन्माननीय देवेंद्रजींनी मागच्या वेळेस निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला फसवं आरक्षण देण्याचा प्रयत्न असेल, आज तिसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये तोच प्रकार घडला आहे। 50% सर्वोच्च न्यायालयाची मर्यादा कोणत्याही राज्य सरकारला, कोणत्याही समाज मागासवर्गीय ठरवता येत नाही, ही भारतीय जनता पक्षानेच केलेला नियम। हे सगळं माहीत असून सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या पाईक पक्षांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आणि युवकांना फसवण्याचा घाट घातला असं हिंदू महासंघ मानतो। मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल असं सत्ताधारी नेते सांगतायत, तर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। हा सॅम्पल सर्वे नाही, हा एक्सटेन्सिव्ह सर्वे आहे। हा पूर्णपणे डीपमध्ये जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्यामुळे 2 कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे, 2.5 कोटी लोकांपर्यंत जाऊन 4 लाख लोकांनी हे काम केलेलं आहे। त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच। हे 10% आरक्षण देत असताना खरं तर याला आधार कुठला हा पूर्णतः ठोस आधार नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला वाटतं की हे फसगत करणारं फसवं सरकार आहे। मराठा समाजाला अशा प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य ठरेल असं मत आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, जस्टिस शुक्रे साहेब आणि संपूर्ण आयोगाने एकमताने अहवाल आम्हाला दिला आणि या अहवालातल्या शिफारसी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने स्वीकारल्या। आम्हा लोकांचं सरकार होतं, त्यावेळेला हायकोर्टाच्या लेवलला गेलं, नंतर देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं।
या वेळेला तोच राहतोय. तसेचा तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एकवटाने पाठिंबा दिला आहे. आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं खरं भवितव्य आहे. की 22 राज्यामध्ये 50% जास्त आरक्षण हे आज देशामध्ये आहे. माननीय न्यायमूर्ती महोदयांनी या संदर्भामध्ये जे निरीक्षण नोंदवले होते, जे ऑब्झर्वेशन नोंदवले होते, त्या निरीक्षणाच्या आधारावर तर्कसंगत सांख्यिकीय माहिती एकत्र केली आहे आणि त्या आधारावर आता आरक्षण हे चिरकाल टिकणारं असणार. विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी या व्यवस्था निर्माण करतात सरकार. आता सरकार स्वतःच्या ट्रॅपमध्ये फसलेलं आहे. आमची एवढीच विनंती आहे, मराठा समाजाला जे मागास आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, याच्यामध्ये काही दुमत नाही. EWSच्या माध्यमातून ऑलरेडी माननीय सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं की ज्या उच्चवर्णीय जाती आहेत पण त्याच्यामधले गरीब लोक आहेत त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यामध्ये जवळपास 10% EWS मधून त्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे. आणि दरम्यान आरक्षणाचा कोटा कोणत्या राज्यात किती आहे तेही जाणून घेऊया. छत्तीसगडमध्ये 82%, बिहारमध्ये 75%, मध्य प्रदेशात 73%, राजस्थानमध्ये 64%, तामिळनाडूत 69%, गुजरातमध्ये 59%, केरळमध्ये 60%, हरियाणात 60%, झारखंडमध्ये 50%, तेलंगणात 50% इतकं आरक्षण आहे. महाराष्ट्रातल्या आरक्षणाची सद्यस्थिती काय आहे त्यावरही एक नजर टाकूया. अनुसूचित जातीसाठी 13%, अनुसूचित जमातीसाठी 7%, ओबीसीसाठी 19%, SBCसाठी 2%, EWS साठी 10% आणि मराठा समाजासाठी 10%, असं एकूण 72% आरक्षण देण्यात आलंय. फडणवीस सरकारनं दिलेलं आरक्षण मविया सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता शिंदे सरकारनं दिलेलं आरक्षण तरी कायद्याच्या कसोटीवर टिकणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.